लोणावळ्याच्या निसर्गरम्य डोंगर रांगांमध्ये शुक्रवार दिनांक 2 जानेवारी रोजी एक गूढ घटना उघडकीस आली. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लायन्स पॉइंट परिसरात तब्बल 700 फूट खोल दरीत एका 38 वर्षीय तरुण मृत अवस्थेत सापडल्यानं खळबळ उडाली आहे. परेश सूर्यकांत हटकर असं या व्यक्तीचं नाव असून ऑफिसला जातो असं सांगून ते घरातून बाहेर पडले होते. परेश हटकर हे बँक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. मात्र दिवसभर ते बँकेमध्ये पोहोचलेच नाहीत. संध्याकाळपर्यंत संपर्क न झाल्याने कुटुंबीय अस्वस्थ झाले. दरम्यान लायन्स पॉइंट परिसरात त्यांची कार बेवारस उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पाटील संतोष मरगळे यांनी ही बाब पोलिसांना कळवताच शोध मोहीम सुरू करण्यात आली. कारजवळच परेश यांचा मोबाईल सापडला. मात्र मोबाईलचे टॉवर लोकेशन पाली किंवा इमॅजिका परिसरात दाखवत असल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा झाला. दरीच्या भौगोलिक परिस्थितीमुळे लोकेशनमध्ये तांत्रिक फरक संभवतो. हे लक्षात घेऊन शिवदुर्ग बचाव पथकानं दरीत उतरण्याचा निर्णय घेतला. रोपच्या सहाय्यानं पथकातील सदस्य 700 फूट खोल दरीत उतरले. 4 तासांच्या कठोर परिश्रमानंतर अखेर परेश यांचा देह सापडला. हा अपघात आहे की घातपात याबाबतचं गूढ कायम आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पीएम अहवालाच्या आधारे तपासाला गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, लोणावळा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.